जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. मी बेचिले फुलाना काटे ख्रिस्ता मिळाले. मी बेचिले फुलाना काटे ख्रिस्ता मिळाले. जखमी करून तुझला मला सर्वरे मिळाले. जखमी करून तुझला मला सर्वरे मिळाले. हाती पाय खोल तुझिया रुतले खिळे दुतारी. हाती पाय खोल तुझिया रुतले खिळे दुतारी. निरोग मुक्त झालो फटके तुला मिळाले. जखमी करून तुझला मला सर्वरे मिळाले. जखमी करून तुझला मला सर्वरे मिळाले. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन फिलिपिकरास याचा 2 अध्याय 9 आणि 10 वचन. फिलिपिकरास याचा 2 अध्याय 9 आणि 10 वचन. म्हणून देवाने सुद्धा त्याला अत्युच्च केले व सर्व नावाहून जे नाव श्रेष्ठ आहे ते त्याला दिले, यासाठी की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे आहे त्या सर्वांनी येशूच्या नावाच्या महिम्यासाठी गुडघे टेकावे. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करू. विश्ववाणीच्या सर्व श्रोत्यांना प्रभू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, जी वचने आपल्यासमोर वाचण्यात आलेली आहे, पौलाने फिलिपिकरास जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये फिलिपिकराच्या लोकांना विशेष प्रकारे तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नम्रतेचे व त्यागाचे उदाहरण जे आहे ते तो सांगत आहे. आणि हे उदाहरण सांगताना काही महत्त्वाच्या गोष्टी तो त्या लोकांना सांगत आहे. आणि तो सांगतो त्यांना की अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाई असो. आणि मग कुठल्या प्रकारची चित्तवृत्ती होती ती आम्हाला वचन 5 ते 11 यामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे. सर्वात प्रथम तो सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीची असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. बऱ्याच वेळेस प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये ही घटना घडत असते की कुठेतरी आम्ही उच्च पदावरती गेल्याच्या नंतर बाकी सर्व लोकांना आम्ही लहान समजतो, तुच्छ समजतो किंवा त्यांना आम्ही जवळ येऊ देत नाही. परंतु आम्ही पाहतो की ही चित्तवृत्ती जी सांगितलेली आहे ती पहिली गोष्ट जी महत्त्वाची आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा देवाच्या स्वरूपाचा असूनही त्याने आपण हा लाभ त्याने किंवा हा फायदा त्याने उचललेला नाही असं वचन सांगतं. त्यानंतर दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगितली की त्याने स्वतःला रिक्त केलेले आहे. रिक्त केलेले आहे म्हणजे की त्याने मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. प्रभू येशू ख्रिस्त हा स्वतः परमेश्वराचा पुत्र किंवा देवाच्या समान तो असताना
त्याने स्वतः इतकी नम्रता त्या ठिकाणी दाखवली, आणि ती म्हणजे की त्याने मनुष्याचे रूप जे आहे ते धारण करून, एवढंच नाही तर मनुष्याच्या रूपामध्ये त्याने दासाचे स्वरूप असं त्याने धारण केलेलं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे की, आणि ती म्हणजे की मनुष्य प्रकृतीचे असे त्यांनी प्रगट होऊन ते मरण त्यांनी सोसलेलं आहे, आणि तेही मरण साधं सुद्धा नव्हे, परंतु वधस्तंभावरील मरण त्यांनी सोसलेलं आहे. आणि बायबल आम्हाला सांगतं की येथपर्यंत त्याने आज्ञापालन केलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला लीन केलेलं आहे, आणि आणि या सगळ्या गोष्टीमुळे देवाने त्याला अत्युच्च केलेले आहे, असं बायबल आम्हाला या ठिकाणी सांगतं. आज विशेष प्रकारे आम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचे आहे, आणि ती म्हणजे की आमच्यामधली असलेली नम्रता. कधी कधी आम्ही असं म्हणतो की माझ्यामध्ये नम्रता आहे, परंतु थोडाही एखाद्या व्यक्तीच्या द्वारे जर आम्हाला त्रास होत आहे किंवा आम्हाला विरोध होत आहे, तर ती संपूर्ण नम्रता आमच्यामधून निघून जात असते. आणि म्हणूनच पौलाने या ठिकाणी स्वतःच नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचंच उदाहरण दिलेलं आहे. आणि आज आमच्या जीवनामध्ये इतरांसमोर आम्ही राहत असताना, लोकांमध्ये आम्ही मिसळत असताना, एक विश्वासणारे किंवा एक देवाचे सेवक, पास्टर आणि रेव्हरंड म्हणून असताना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आमच्यामध्ये ती नम्रता आणि सहनशीलता, या दोन्ही गोष्टी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या सर्व गोष्टी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचे 40 शुभवर्तमान वाचूनच आम्हाला कळेल की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये कुठल्या प्रकारची नम्रता आणि सहनशीलता होती. आणि म्हणून आज विशेष प्रकारे पुन्हा एकदा आम्ही आमच्या जीवनाकडं, आमच्या वैयक्तिक आमच्या जीवनाकडं आम्ही आमचं लक्ष वेधत असताना ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवलेली पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्ताची नम्रता आमच्या जीवनामध्ये आहे काय. आणि खरंच प्रियानो, ज्यावेळेस नम्रता आहे त्यावेळेस आम्ही पाहतो की आम्ही अनेकांना आम्ही जिंकू शकतो, आमच्या कुटुंबाला आम्ही जिंकू शकतो, आमच्या लोकांना, आमच्या समाजाला, आमच्या देशाला आम्ही जिंकू शकतो. आणि म्हणून तीच नम्रता प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या, माझ्या आणि आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये सदा सर्वदा देव, हीच प्रभूकडं प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू, तुझी स्तुती आणि तुझा गौरव करतो आणि प्रार्थना करतो देव बापा, की तुझ्यासारखे नम्रता आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्हाला लाभू दे. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. पावे कृपा मी आता, शापच तुला मिळाले, जखमी करून तुझला मला सर्वरे मिळाले, जखमी करून तुझला मला सर्वरे मिळाले. मी वेचले फुलाना काटे ख्रिस्ता मिळाले, मी वेचले फुलाना काटे ख्रिस्ता मिळाले, जखमी करून तुझला मला सर्वरे मिळाले, जखमी करून तुझला मला सर्वरे मिळाले, मला सर्वरे मिळाले, मला सर्वरे मिळाले. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.